तर प्रशांत कोरटकर हा मुंबईच्या दिशेने आता रवाना झालाय। कोल्हापूर विमानतळावरून कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची आज जेलमधून जामिनावर सुटका झाली। 2 दिवसांपूर्वी त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला होता, मात्र कागदपत्रांची पूर्तता बाकी असल्यामुळे तो आज दुपारपर्यंत जेलमध्येच होता। जेलमधून कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। दरम्यान या ठिकाणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। तब्बल 5 दिवस पोलीस कोठडी आणि 12 दिवस न्यायालयीन कोठडीत असलेला प्रशांत कोरटकर हा आज कळंबा कारागृहाच्या बाहेर पडला आणि कळंबा कारागृहाच्या बाहेर पडल्यानंतर कोल्हापूर विमानतळावरून तो आपल्या नागपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे। कोल्हापुरातून मुंबईला गेलेला आहे आणि मुंबईवरून कनेक्टिंग फ्लाईट घेऊन तो नागपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे। एकूण जर बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली होती। त्याच्यानंतर 5 दिवस पोलीस कोठडी झाली आणि त्याच्यानंतर 14 दिवसाची पोलीस न्यायालयीन कोठडी आहे ती सुनावली होती। मात्र त्याच दरम्यान या ठिकाणी त्याने जामिनासाठी अर्ज केला आणि जामीन देखील मंजूर झाला। आज कळंबा कारागृहाच्या बाहेर पडल्यानंतर तो कोल्हापूर विमानतळावर आला आणि कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने आहे तो गेलेला आहे आणि मुंबईमधून तो कनेक्टिंग फ्लाईट घेऊन तो या ठिकाणी नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून तो कोल्हापूरमध्ये म्हणजे जवळपास 17 दिवस तो पोलीस कोठडी असेल आणि न्यायालयीन कोठडी असेल या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होता। कोर्टामध्ये हजर करत असताना 2 वेळा प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा आहे तो प्रयत्न झाला। त्यामुळे प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कोर्टामध्ये विनंती केली की या ठिकाणी सुरक्षा आहे ती द्यावी, कारण त्या जीविताला धोका होऊ शकतो। त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी या ठिकाणी कोल्हापूर विमानतळापर्यंत सुरक्षा दिली आणि कोल्हापुरातून प्रशांत कोरटकर बरोबर त्याचे 2 नातेवाईक या फ्लाईटमध्ये होते आणि ते मुंबईमधून जाणार आहेत आणि मुंबईमधून ते नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।